नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसापूर्वी हैदराबादमध्ये देशाला उद्देशून एक आवाहन केलं. वर्षभर सोनं खरेदी करू नका, काटकसर करा, पेट्रोल डिझेल कमी वापरा, ऑनलाईन मीटिंग्स करा वगैरे. जे काटकसरीचे उपाय मोदींनी देशवासियांना सुचवले. सध्या त्याचीच चर्चा आहे की मोदींनी काटकसर करायला तर सांगितली, पण लोक ऐकतील काय? आणि स्वतः मोदी आणि त्यांचे चाहते ते अंमलात आणतील का प्रत्यक्षात? आता मोदींनी सोनं खरेदी करू नका म्हटलंय, प्रत्येक गोष्टीत काटकसर करा म्हटलंय. याचं कारण आहे, कारण आपण सोनं घेतो. सोनं आपल्याकडे उत्पादन होत नाही. आपल्याकडे 1-2% सोन्याचं उत्पादन आहे. बाकी सर्व सोनं आपण बाहेरून इम्पोर्ट करतो, आयात करतो. तसाच प्रकार पेट्रोल डिझेलचा आहे, ते आपण बाहेरून आणतो. आणि त्याचं पेमेंट जे असते, त्याचे पैसे हे डॉलर्समध्ये मोजावे लागतात. आपण रुपया चालत नाही तिकडे, आपल्याला डॉलर्स द्यावा लागतो. तेवढा डॉलर्सचा साठा आपल्याकडे पाहिजे. डॉलर सध्या जगात तगडा आहे आणि प्रॉब्लेम तिथे होतो, डॉलर्सचा तुटवडा. त्यामुळे मोदींनी हे उपाय सुचवले आहेत की कमी वापरा. त्यामुळे आपल्याला कमी इम्पोर्ट करावं लागेल. त्यामुळे आपलं फॉरेन एक्सचेंज म्हणजे परकीय चलन जे आपल्याला मोजावं लागते बाहेर, ते वाचेल. म्हणजे पहा, सोन्याचं उदाहरण देतो. भारत हा जगामध्ये सोन्याचा सर्वात मोठा खरीददार आहे, दुसरा मोठा खरीददार. 700-800 टन सोनं आपण इम्पोर्ट करतो वर्षाला. गेल्या वर्षी 72 अब्ज डॉलर्स. म्हणजे एकूणच सर्व प्रॉब्लेम आहे. तर हे सोनं आयात कमी केलं आपण, तर फॉरेन एक्सचेंजवरचा जो टेन्शन आहे, तणाव आहे, तो तणाव कमी होईल. आणि ते पैसे आपल्याला इतरत्र विकास कामासाठी वापरता येतील. म्हणजे मोदींचा हेतू चांगला आहे. डॉलरचा साठा जो आहे, जो आपल्याकडे मोजका साठा आहे, तो जपून ठेवायचा. टेन्शन सध्या भारतावर आहे. तेच मोदींनी आपल्या याच्यातून बोलून दाखवलं. परंतु मोदींच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे गेली 4 दिवस. हीच मीडियामध्ये, बाहेर सर्व ठिकाणी हीच चर्चा आहे. अशामध्ये सोशल मीडियावर एक अंक छापून आला आहे. एक अंक इंदिरा गांधी यांच्या नावाने हे आवाहन छापून आलं आहे की सोनं खरेदी करू नका वर्षभर, असं आवाहन इंदिरा गांधीच्या नावाने त्यांच्या फोटोसकट छापून आला आहे. हिंदूचा तो अंक आहे 6 जून 1967. परंतु त्यामुळे खळबळ माजली की बाबा, इंदिरा गांधीने आवाहन केलं होतं 1967 त्यामुळे मोदी भक्त खुश झाले. पण नंतर आता लक्षात आलेलं आहे की तो अंक म्हणजे इंदिरा गांधीचं आव्हान म्हणून जे अंक सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे, तो अधिकृत नाही. हिंदूचा तो अंक अधिकृत नाही. तो तो जनरेटेड आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेला तो अंक आहे. तो इतका सुंदर बनवलेला आहे की कोणाचाही विश्वास बसेल. म्हणजे जुना अंक ज्या पद्धतीने विटका दिसतो, तसाच तो अंक दिसतोय. म्हणजे सोशल मीडियावर
सोशल मीडियाचा किती गैरवापर होऊ शकतो याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. सुरुवातीला लोकांचा विश्वास बसला, नंतर दुसऱ्या दिवशी ते लक्षात आलं की फ्रॉड आहे. मी तो अंक पहिला पाहिला त्यावेळेला माझ्याही लक्षात आलं, म्हटलं इंदिरा गांधींनी आव्हान केलं. मी तो विषय चांगल्या पद्धतीने मांडला. इंदिरा गांधी बोलते आहेत, मोदी आता बोलत आहेत, इंदिरा गांधी तेव्हाच बोलले आहेत. परंतु तसं नाही आहे ते. इंदिरा गांधीच्या नावाने इंदिरा गांधी तो अंक जो आहे तो डुप्लिकेट आहे. म्हणजे जरा ते फ्रॉड आहे. सोशल मीडियाच्या नावाने सध्या जे नाही त्या गोष्टी पेरल्या जात आहेत त्यातली ही एक गोष्ट आहे. जे इंदिरा गांधींनी कधी आवाहन केलंच नाही ते त्यांच्या नावाने खपवण्याचा प्रयत्न झाला आहे. शेवटी हिंदूंना म्हणजे त्या हिंदू पेपरला खुलासा करावा लागला की आमचा अंक नाही आहे म्हणून. सध्या सोशल मीडियावर ज्या वाईट गोष्टी पसरत आहेत, सोशल मीडियाचा हत्यार चांगला आहे, पण ज्या पद्धतीने वापरलं जात आहे ते फार भयंकर आहे. अर्थात हा प्रकार वेळेवर लक्षात आल्यामुळे म्हणजे जे नुकसान व्हायचं होतं ते बरंचसं टळलेलं आहे. पण जे व्हायचं ते काही लोकांपर्यंत तो मेसेज गेलाच की इंदिरा गांधींनी आवाहन केलं होतं म्हणून. आणि तसं आवाहन करणं हे काही चुकीचं नाही. म्हणजे कोणत्याही देशाचा चीफ प्रमुख काटकसरीचं आवाहन करत असेल तर तेच कोणीही करू शकतो. काटकसर करा हे म्हणणं काही गुन्हा नाही आहे. त्यामुळे पण ते जे जे बोललेच नाही, इंदिरा गांधी बोललीच नाही, ते तिच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न हिंदूसारख्या दैनिकाच्या नावाने झाला, ही यातली दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे मी त्याबद्दल दिलगीर आहे. परंतु हे असे सोशल मीडियाचे हे पाप आहेत. आणि ते आता एका पहिला प्रकार नाही, आता सोशल मीडियाचे जे फायदे तोटे आहेत ते आपल्याला सहन करावे लागत आहेत आणि आपण ते करतोय. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.